रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. माऊली महावैष्णव जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराज आणि आपल्या ह्या अप्रतिम अलौकिक अशा अभंगामधून देखण्याचं देखणं दाखवत आहेत. देखण्याचं देखणेपण हे दिसण्यात नाही, दाखवण्यात आहे. काय जरा नीट समजून घ्या काय बोलायचं. सुंदर दिसणारे देखणे भरपूर आहेत, पण सुंदर असणारे फार कमी आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, सुंदर दाखवणारे अजून कमी आहेत. जीवनाचं सौंदर्य ज्या देखण्यामुळे दिसतो तो किती देखणा. काय लक्षात आलं का काय सांगतो. जीवनाचं देखणेपण, आयुष्याचं देखणेपण, डोळ्याचं देखणेपण, कानाचं देखणेपण, श्वासाचं देखणेपण, हा देखणा ज्याच्या जीवनात आला तो देखणा. म्हणून प्रत्येक वारकरी देखणा आहे. देखणा म्हणजे कोण? ज्याच्याकडे बघत राहावं असं वाटतं तो देखणा. ज्याचं नाक सरळ आहे, ज्याचे डोळे मोठे आहेत, जो गोरा आहे तो देखणा नाही हो. काय काय काही सावळे सुद्धा एवढे गोड असतात. अहो त्यालाच तर भुलले माऊली, त्यालाच तर भुलले. सावळे परब्रह्म आवडे या देवा, सावळे परब्रह्म आवडे या जीवा. सावळा काय? सावळा म्हणजे कसा आहे माहितीये का? आपल्याकडे जो वळवून घेतो तो सावळा. आपल्याकडे दृष्टी वेधून घेतो तो सावळा. हे बघा, डोळे वळवणं विशेष नाही, मन वळवणं विशेष. काय डोळे वळवणं काय? कोण सुंदर दिसलं की आपण बघतोच, पण सुंदर असा असावा की डोळ्याबरोबर मन सुद्धा वळावं. वेधले हो मन तयाची ये गुणी, वेधले हो मन तयाची ये गुणी, वेधले हो मन तयाची ये गुणी, वेधले हो मन तया
क्षणभर विठ्ठल क्षणभर विठ्ठल न विसंवे वेधले हो मन दयाची कोणी वेधले हो मन दयाची कोणी क्षणभर विठ्ठल रुक्मिणी न विसंभे क्षणभर विठ्ठल रुक्मिणी न विसंभे वेधले हो मन दयाची गुणी वेधले हो मन दयाची गुणी काय ताकद आहे हो काय नीट काय ताकद आहे हे बघा सरळ जाणं विशेष नाही युटर्न मारणं विशेष आहे काय सरळ जाणं विशेष नाही इंद्रायणी वाहते वाहत वाहत जाणं विशेष नाही पण जो उलटा पोहतो हा तो विशेष आहे परतोनी पाठी मोरा ठाके आपण या ते देखे देखत खेवो ओळखे म्हणे हे तत्व मीच काय मीच नीट लक्षात घ्या सरळ वाहणं सोपं आहे जीवन ज्या प्रवाहात वाहतंय त्या प्रवाहात वाहत जाणं फार सोपं आहे अशाचा संग धरावा अशा देखण्याचा संग धरावा की मन वळेल काय म्हणून आपल्या जीवनात अनेक येतात अनेक जातात काय पण आज विशेषत्वाने महाराजांची आठवण येते ज्यांनी आपलं मन माऊलीच्या पायाकडे माऊलीच्या प्रेमाकडे प्रभूच्या प्रेमाकडे वळवलं काय ताकद आहे काय काय ताकद आहे मला त्यांचं पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा असं वाटायचं उभाच आहे समोर अशी ताकद अशी प्रेम अशी हाक अशी पुकार ज्याच्या आवाजात आणि ज्याच्या अभंगात काय म्हणून या इंद्रायणी काठी असा संगम होत होता काय माऊलीच्या अभंगाचा आणि माझ्या सद्गुरूच्या आवाजाचा बस बस ज्याचं नाव ते काय एक लक्षात घ्या संत रूपी देखणा जर दिसला नाही तर काय बघायचं हे कळत नाही काय बघायचं हेच आपल्याला कळत नाही करतळावळी वाटोळा डोळत देखी जे आवळा तैसे ज्ञान डोळा लावू तुझं असं काय महाराजांची लिहायची लखप आहे बघा काय काय म्हणतो आपण स्टाईल असते पण महाराजांची अशी पॉवर आहे ना बघा काय लिहितात करतळावळी वाटोळा डोलत देखी जे आवळा काय तुम्ही ते डाईस बघितलाय ना काय तो कसा हातात असा खेळवतात काय असा खेळवतात त्याला वाटतं आत्ता टाकेल नंतर टाकेल आत्ता टाकेल नंतर टाकेल काय सापशिडी लुडो आम्ही लहानपणी खेळायचो काय त्यातली मजाच येते काय तसं बघा हातात जो तसा खेळवतो करतळावळी वाटोळा डोलत देखी जे आवळा तसा आवळा हातात खेळत खेळत तैसे ज्ञान डोळा लावू तुझं क्या बात आहे काय पॉवर आहे काय ताकद आहे ज्ञान पाहिजे हे घे
ज्ञान सत्य मुक्त शुद्ध बुद्ध युक्त कारण रहित निरंजन ते आम्ही देखिले चर्मचक्षु दृष्टी उभे वाळुवंटी पंढरी. ते काय ताकद आहे. ज्ञान पाहिजे घे. काय हे बघा, हे सोपं नाहीये. तुम्ही जर इतरांकडे जाल ते म्हणतील असं तसं मिळत नाही ज्ञान, जा डोळे झाकून बस रानावनात. काय मग जर जमलं तर ध्यान लागलं तर आणि तो कसा आहे बाबा, योगियांचे ध्यानी ध्याता ना तुडसी तो तू आम्हापासी मागे पुढे. काय बघा, कोणाच्याच ध्यानी मनी येत नाही तो, हर प्रयत्न करतात सगळे. आणि गंमत अशी आहे, समोर असून दिसत नाही. ज्ञान आलं म्हणजे दिसलं असं समजू नका. ज्ञान आहे, अभ्यास आहे, पांडित्य आहे, पाठांतर आहे म्हणजे दिसलं असं समजू. जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा आणिक नाहीये माझ्या मना हो का पंडित शाणा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज विलक्षण काय, आमच्या कराड सरांना आवडलं असतं. तत्वज्ञ संत आहेत. तत्व मांडलं, तत्व जगले आणि तत्व वाटलं. काय नीट लक्षात घ्या. तत्व मांडलं, मांडणारे भरपूर आहेत. काय मांडणारे भरपूर आहेत, जगणारे त्याच्याहून कमी आहेत. आणि वाटणारे माऊलीच आहेत. वाटणारे माऊलीच आहेत. कारण वाटलं ना, कळकळ वाटली, जिव्हाळा वाटला, आपुलकी वाटली, प्रेम वाटलं आणि वाटलं म्हणून वाटलं. काय म्हणून आपलं भाग्य आहे, आपण नको त्या युगात जन्माला नाही आलो. कृत त्रेत द्वापार नाही, कलयुगात आलो हे भाग्य आहे. मला सांगा, आणि मी मध्ये कधीतरी सांगितलं होतं, कलयुगात आलो हे भाग्य. पण नुसतं कलियुगात नाही, कलियुगात माऊली नंतर जन्माला आलो हे जास्ती भाग्य आहे. विठ्ठल 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 येऊनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर. 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 तयाचा संसार सुख झाला के माये. तयाचा संसार सुख झाला के माये. प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी. प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी. तयाचा संसार सुफळ झाला गे माये. तयाचा संसार सुफळ झाला गे माये. प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी. प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी. प्रत्यक्ष परब्रह्म येवोनी अवतारासी. तारिले जगासी नाम माते. प्रत्यक्ष जीवनात प्रत्येक माणूस ह्याच्याकरता तडफत असतो. प्रत्यक्ष काय हे बघा, परमार्थ आहे, पण संतांचा परमार्थ प्रत्यक्ष आहे. काय उद्वा त्वाये अर्थी बहुत न करावी व्युत्पत्ती. धरोनिया संत संगती संसार गुंती उगवावी. उद्धवा तुला सरळ सांगतो, काय संतांची संगत धर म्हणजे प्रत्यक्ष दिसेल. काय हे बघा,
मूल पोटात जरी असलं ना, काय आईला प्रत्यक्ष त्याची अनुभूती असते. आतून लात मारतं, फिरतं, काय हा काय. मग अजून गंमत हल्ली त्या सोनोग्राफी मध्ये जातो, टुक 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 टुक. काय काय आनंद असतो. काय पोटात आहे, दिसत नाही, पण डुकडुक ऐकलं की हाय हा, हाय हा. काय त्या आईचा जीव एवढा वर खाली असतो ती डुकडुक ऐकेपर्यंत. काय आम्हाला माहिती आहे सगळं. काय आई बापाचा जीव टांगणीला असतो. काय कधी एकदा जातोय आणि कधी डुकडुक ऐकतोय. बघा काय गंमत आहे. दिसत नाही पण तो आवाज ऐकलं की बरं वाटतं. आता बघा, मला सांगा, तुम्हाला आयुष्यभर हे नुसती डुकडुकच ऐकवली बरं वाटेल का? नुसती डुकडुक बरी वाटेल का? जेव्हा 9 महिने होतात, काय सगळे बसलेले असतात. काय होतंय, काय होतंय, काय होतंय. फेऱ्या मारा, गिरट्या मारा. काय लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. तो आतमध्ये तळमळत असतो. बाप तळमळतोय, आई तळमळते. आणि जेव्हा एकदा प्रत्यक्ष आवाज आला, काय बरं वाटलं, काय बरं वाटलं, काय आनंद. देव बघितलाय का? नाही. अरे माऊलीला बघितलं म्हणजेच बघितलं. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञान. प्रत्यक्ष. काय प्रत्यक्ष. नीट लक्षात घ्या, परमार्थ रोकडा आहे, उधारीचा नाहीये. काय आतापर्यंत परमार्थ उधारीचा होता, संत संगतीत रोकडा झाला. ठाक ठोक माझी प्राप्ती, पंगिस्त नव्हती आणि का. ठाक ठोक, ठोकून ठाकून हागे. काय म्हणून आपलं भाग्य प्रत्यक्ष. म्हणून जीवनात आनंद त्याशिवाय नाही. काय आत्माच ज्ञान मात्र पाही, आत्मत्वी हे काहीच नाही. म्हणून प्राप्ती अप्राप्तीची वार्ताची नसे. काय हे बघा, हा सुद्धा प्रात्यक्षिकच आहे, पण आपल्याला अजून जाणीव नाही. काय ज्ञान सगळीकडे वस्ती करू नये, पण ते वस्ती करून असलेलं ज्ञान, त्याची अनुभूती, त्याची प्रतीती येणं जास्ती महत्वाचं. रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची. दिसत ते दाखवतात ते वेगळे, पण दिसत ते ज्याच्यामुळे दिसत तो दाखवणं वेगळं. काय म्हणून ओवी माऊलींची एवढी सुंदर आहे. आत्माच ज्ञान मात्र पाही, आत्मत्वी हे काहीच नाही. म्हणून प्राप्ती अप्राप्तीची वार्ताची नसे. कसं होतं मला सांगा, जगत ही प्रभूची चित्रकलाच आहे नाही का? काय जगत प्रभूची कलाच आहे. हो, ते चित्रकला रंगबिंग बघितले काय की माणूस थक्क होऊन जातो. काय रंग आहे. काय साधे पक्षी जरी बघितले ना तुम्ही, बघा काय काय जण फक्त पक्षी बघायला जातात. अहो काय त्यांचे रंग, हिरवा काय, पिवळा काय, जांभळा काय, काय त्या मोराचे पिसाचे काय रंग. काय आपल्याला ते चित्रकला काढताना ते पॅलेट मध्ये कलर मिक्स करतात, बरोबर आहे की नाही? काय पॅलेट मध्ये कलर मिक्स करतात आणि मग काढतात. मला सांगा देवाकडे कुठलं पॅलेट होतं? कसं असतं चित्रकलेमध्ये, तिकडे कोपऱ्यामध्ये सही करतात. ती सही वरनं ओळखावं कोण आहे. रवी वर्मा. काय कोण आहे? त्या कोपऱ्यामध्ये सही केलेली असते, मग कळतं हेच आहे होय. सगळ्यांना नाव माहिती असतं, पण नाव आणि चेहरा काहीच माहिती नसतं. काय त्या चित्रकारालाच म्हणतात, तुम्हाला माहितीये का हो रवी वर्मा? नाही हो, मी कधीच बघितलं नाही.
काय नाही हो, मीच कधी. तो स्वतःच्याच तोंडाने बोलतो. मी? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही म्हणता देव नाही? काय आपल्याला वाटतं, तो बोलवून घेतो. कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. मित्रांचं कामच येत असतं, फिरायचं आणि आपल्या सख्याचं रेटिंग वाढवायचं. काय हल्ली सगळे लाईक सबस्क्राईब करा. हा काय लाईक सबस्क्राईब, तसं संतांचं काम हेच आहे. यूट्यूब आत्ता आलं, आधीपासूनच आहे. आत्ता फक्त सगळ्यांच्या हातात आलं एवढंच. लाईक सबस्क्राईब आधीपासूनच. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं नाही? माळ म्हणजे काय? काय माळ म्हणजे काय? माळ घातली की लाईक आणि सबस्क्राईब झालं. पुढचं सांगतो, अहो नोटिफिकेशन वारीला येतं.